मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे तुळशी बागेमध्ये शॉपिंग करायची बायकोला. नाशिक फाटा जे मेट्रो स्टेशन आहे तिथपर्यंत आलो आणि तिथून आता कासारवाडी रेल्वे स्टेशन क्रॉस करून पलीकडे जावं लागतं आणि तिथून मग आपल्याला मेट्रो स्टेशनला जाता येतं. रुपाली, सगळी शॉपिंग आपल्याला पिंपरी मार्केटमध्ये पण मिळते, ते आपल्याला जवळ आहे, आपण तिथे गाडीवर जाऊ शकतो. पण तरी तुळशीबागेत जाण्याचा काही पॉईंट मला कळत नाही राव. तुम्हाला माहिती आहे का, जी तुळशीबागेत जो फील येतो ना दुसरा कुठेच येतो. तू तिकीट काढते सानवी? तिकीट काढते तू? हां, काढ काढ तिकीट काढ 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 काढ. आम्ही आता तुळशीबागेत चाललो आहे, त्यासाठी आम्ही मंडईचं तिकीट काढलं आहे नाशिक फाट्यापासून, जे आम्हाला ऑनलाईन प्रत्येकी 21 रुपये पडलेलं आहे. ऑफलाईन जर तुम्ही काढलं तर प्रत्येकी 25 रुपये तिकीट भेटतं आहे आणि वीकेंडला प्रत्येक 60 मिनिटाला असते मेट्रो. वीकडेजचं मला माहिती नाही, जवळजवळ 10 मिनिटाच्या वगैरे आसपास असते. मित्रांनो, आता आम्ही उतरलो आहे मंडईला. अंदाजे एक 30 मिनिटांचा वेळ लागतो नाशिक फाट्याहून मंडईपर्यंत येण्यासाठी. आणि मेट्रोमध्ये वीकेंडमुळं एवढी ट्रॅफिक असते की आतमध्ये आम्ही शूट नाही करू शकत. तिथं बसायला पण जागा नसते ॲक्च्युली. मित्रांनो, ते म्हणतात ना, पुणे तिथे काय होणे. असंच जेव्हा जेव्हा मी पुण्यामध्ये शहरामध्ये गेलो तेव्हा मला एक नवीन अनुभवास मिळाला. आज पण जसं आम्ही सगळे मेट्रो स्टेशनमधून बाहेर आलो, सगळीकडून एकच ढोलताशांचा आवाज, एकच नाद, कारण आज होती दही हंडी. आता वाजले 3:15. जर तू 4:15 पर्यंत साडी चूज केली आणि बाहेर आलीस तर माझ्याकडून तुला एक साडी फ्री. 4:15. आणि जर नाही आलीस तर नाही. नंतर मग मी जे सांगेल ते मला गिफ्ट. ओके, चॅलेंज. बात तो सही है. पावणे 4 वाजले. टिकटॉक टिकटॉक टिकटॉक. नाही, बिलिंगचं म्हणतोय मी. घेऊन बाहेर या म्हणजे झालं. रुपालीची आणि आईची शॉपिंग होती, तोपर्यंत म्हणलं चला दही अंगडी बघून येऊ आपण इथली. कधी नव्हत आज मुहूर्त मिळाला आपल्याला गावामध्ये येऊन दही अंगडी एन्जॉय करण्याचा. मित्रांनो 4:15ला 5 मिनिटं बाकी आहेत आणि आत्ता मला रुपालीचा फोन आला की त्यांची शॉपिंग झाली. ओ माय गॉड, इतक्या लवकर कसं काय संपू शकते शॉपिंग. माझं चॅलेंज माझ्यावरच उलटं पडलेलं दिसतंय मला. बघू आता ती भेटल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल समजेल
काय आहे, शॉपिंग झाली का नाही. 4:15 झालेत पण अजून यांची शॉपिंग झालेली नाही, म्हणून आज मी सेफ आहे. का बरं नाही बघायचं. तुम्ही मला एकावर एक साडी फ्री देणार आहेत ना. कोणत्या खुशीत. माझं चॉईस आधी झालं होतं, तर मला ती साडी पाहिजे 3,000ची. असं काही बोली झालेली नव्हती. बोली झाली होती 4:15च्या आधी निघा इथून, मग माझ्याकडून साडी फ्री. पण तुम्ही 4:15 4:30 वाजले, अजूनही एका जागेवरून हललेली नाही. स्टेटमेंट बदलताय नाही, रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे. मी स्टेटमेंट बदलत नाही. मित्रांनो, आता आपण आले पुन्हा मंडईच्या मेट्रो स्टेशनवर आणि आता इथून आपण जाणार आहे पुन्हा नाशिक फाट्याला आणि तिथून आपण जाणार आहे घरी. आता मेट्रोमध्ये मला ब्लॉग नाही बनवता येणार, ट्रॅफिक जास्त असतं. आता चॅलेंज कोण जिंकलं हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेलच, पण त्याच्या आधी जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट द्या. आता चॅलेंज करा. चॅलेंज मी जिंकलो हे तर तुम्हाला आत्तापर्यंत कळालंच, कारण 1 तासामध्ये रुपालीची शॉपिंग झाली नाही. पण काय म्हणलं मी, पण रुपाली चॅलेंज हरली नाही. Are you comedy me? आता मी चॅलेंज जिंकलो पण रुपाली हरली नाही. आता या वाक्याचा अर्थ काय आहे हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगा. तुम्ही पण प्रेरित करा, खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.